चला आज आपल्या नैसर्गिक संख्या, समसंख्या आणि विषम संख्या यांची बेरीज कशी करतात हे पाहायचे। प्रश्न काय आहे, 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्याची बेरीज किती। बघा पहिलं काय करायचं आहे, 1 पासून नैसर्गिक संख्याची बेरीज कशी काढतात, तर सूत्र काय आहे त्याचं, n कंसात n अधिक 1 छेदस्थानी 2। n काय आहे, नैसर्गिक संख्या लास्टची संख्या किती, मग 100। ह्याला इथं चिन्ह नाही म्हणजे कुठलं चिन्ह आहे, गुणाकाराचं चिन्ह आहे। तर ह्याच्यात काय केलं आहे, 1 प्लस केलं आहे, मग किती आलं, 101 छेदस्थानी 2। इथपर्यंत आलं लक्षात। बघा हे 2 पंचे 10, इथं आलं 50, मग 50 गुणिले 101, तर यांचा गुणाकार किती आला, शून्याला शून्य, 5 1 5, 5 0 0 आणि 5 1 5, किती आला 5050। हे एकूण 1 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज आहे। प्रश्न दुसरा बघा, 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्येची बेरीज किती। आता 1 पासून 100 पर्यंत ह्या कशात आता विषम संख्या आहेत, तर त्याच्यासाठी अगोदर संख्या काढावं लागतील, त्याच्यानंतर आपल्याला त्यांची बेरीज करावं लागेल। कारण का 1 ते 100 मध्ये समभी संख्या आणि विषम संख्या, त्याच्यामुळं अगोदर पहिल्यांदा विषम संख्या काढायच्या। नंतर आता उदाहरणार्थ 1 ते 1 अधिक 3, पहिली संख्या विषम 1, त्याच्यानंतरची 3। आता 3 घेतली, ह्या दोन्हीची बेरीज किती आली, 4। 4 चे निम्मे किती झाले, 2, 2 चा वर्ग 4। नंतर बघा 1 अधिक 3 अधिक 5, ह्या पहिल्या संख्येची आणि लास्टची संख्येची बेरीज केली, किती आली, पहिली आणि लास्टची, तर किती आली 6, ह्याच्या छेदस्थानी 2, किती आलं 3, 3 चा वर्ग 9। बघा छोट्या छोट्या गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्यात, कशा सोडवायच्या ते। मी उदाहरणार्थ पहिले काय केलं, ह्या दोन्हीची बेरीज केली, पहिल्या आणि लास्टची संख्या, त्यांची किती आली बेरीज, 4 आली, 4 छेदस्थानी 2, 2 चा वर्ग 4, 2 चा वर्ग किती आला, 4 आला। आता काय केलं मी, 1 ते 1 3 5 ह्यांची बेरीज काय केली मी, लास्टची आणि पहिली संख्या, लास्टची संख्या 5, पहिली संख्या 1, ह्यांची बेरीज केली, किती आली 6, 6 छेदस्थानी 2, त्यांचा किती आली उत्तर 3 आलं, 3 चा वर्ग 9। तशाच पद्धतीने आता 1 ते 1 अधिक 3 अधिक 5 अधिक किती 99, 100 ही समसंख्या आहे। बघ आता अशा वेळेस आता काय करायचं, पहिली संख्या आणि लास्टची संख्या, आता यांची बेरीज किती आली, 1 अधिक 99 किती आली 100, तर 100 छेदस्थानी 2, याचं उत्तर किती आलं 50। तर 50 चा वर्ग किती आला, 50 चा वर्ग किती 2500, हे झालं आपलं उत्तर। आता दुसरा प्रश्न बघा, 1 पासून 50 पर्यंतच्या सर्व समसंख्याची एकूण बेरीज किती। बघा इकडं पहिली समसंख्या कोणची, 2, त्याच्यानंतरची 4, तर काय करायचे, ह्याच्या छेदस्थानी 2 लिहायचं, शेवटच्या लास्टची संख्या आहे ना त्याच्या छेदस्थानी 2 लिहायचं, तर किती आलं, तर 2 आलं। 2 च्या पुढची संख्या किती आली, 3, 3 बरोबर किती झालं मग 6, ह्या दोन्हीची बेरीज बघा 6। बघा दुसरं 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8, आता शेवटच्या संख्येतून काय करायचे, 2 न भागायचे त्याला, त्याचे किती उत्तर आलं 4 आलं। 4 च्या नंतरची संख्या किती 5, 5 चौक 20। आता प्रश्नात काय सांगितलंय, 2 4 6 8 असं 50 पर्यंत। आता 50 चे निम्मे किती झाले 25, तर 25 च्या पुढची संख्या कोणची 26, मग 25 गुणिले 26, यांचा गुणाकार बघा, 25 सक्क 150, ह्याचे आले 15, 25 दोन्ही 50, 50 15 65, 650 याचं उत्तर आलं। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, धन्यवाद।